मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्यामला 5-6 महिन्यांपूर्वीच आली होती. ती आग्र्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षिका होती. आगर जेमतेम 1000 वस्तींचं गाव. तिथं 4थी पर्यंतच शाळा होती. श्यामला येण्यापूर्वी तिथे एक शिक्षक 4ही इयत्तांच्या तुकड्यांसाठी होता. तोही रिटायर व्हायला आलेला. आता त्याच्या मदतीला श्यामला आली होती आणि शाळा दुशिक्षकी झाली होती. शाळा गावाच्या एका टोकाला होती, आडबाजूला. त्याला लागूनच एक घर होतं, रिकामं. त्या घरातली सगळी जण मुंबईस कामाधंद्यास होती. त्यातल्याच 2 खोल्यांतून श्यामला आपल्या आईसह राहत होती. गावापासून आडबाजूला राहायला त्या दोघींना कसंसच वाटत होतं, पण नाईलाज होता. गावात वस्तीत चांगलं घर मिळेपर्यंत तरी तिथंच राहणं त्यांना भाग होतं. त्या घराचा संपर्क वस्तीपासून फारच कमी होता. तिथून जर का जोरानं हाक मारली तर कशीबशी गावात पोहोचत असे. काळोख पडला की दोघी कशाबशा जीव मुठीत घेऊन दाराला कडी कोयंडे लावून घरामध्ये वावरत असत. बरं, श्यामलाला दुसऱ्या ठिकाणी बदलीही मागता येत नव्हती, कारण ती नुकतीच जिल्हा परिषदेत लागली होती. अशा वेळी तिला बदली कोण देणार होतं? श्यामला शाळेवरती रुजू झाली आणि आग्र्यातल्या पुरुषांचं लक्ष तिच्याकडे लागलं. पण ती जरा देखील वावगं वागली नाही. त्यामुळे गावातील पुरुषांना, विशेषतः टग्यांना देखील उसासे सोडण्याव्यतिरिक्त काहीही करता आलं नाही. आग्र्यातल्या शाळेत नवीन शिक्षिका आली आहे याची कुणकुण माईकला लागली होती. त्यानं मुद्दाम होऊन श्यामलाला नजरेखालून घातली आणि तिला पाहताच एकदा तरी हिला घेऊन रात्र जागवायची असा निश्चय त्यानं केला होता. आता त्या निश्चयाचं रूपांतर कृतीत करण्याची चांगली संधी त्याला आली होती आणि तो ती थोडी देखील चुकवणार नव्हता. शाळेपासून काही अंतरावरती माईकनं जीप थांबवली. तो स्वतः उतरला आणि आदोबालाही खाली उतरण्याची खूण केली. त्याच्या इशाऱ्यासरशी आदोबा खाली उतरला. दोघंही हळूहळू मांजराच्या पावलांनी श्यामलाच्या घराच्या दिशेनं सरकू लागले. त्यांच्या हालचाली भटक्या कुत्र्यांनी न्याहाळल्या. कुत्री भुंकायला लागली. मादरचोद! माईकनं कुत्र्यांना शिवी घातली आणि एक दगड भिरकावला. कुत्री केकाटत गावाच्या दिशेनं पळून गेली. दोघांचं पुन्हा आस्ते कदम सरकणं सुरू झालं. दोघंही श्यामलाच्या घराजवळ पोहोचले. माईकनं घराच्या दरवाजाचा कानोसा घेतला. दरवाजा गच्च बंद होता. आदोबानं धक्का देऊन उघडला असता, पण त्याचा आवाज झाला असता. माईकनं बाजूला पाहिलं. खिडकी उघडी होती, पण तिला लोखंडी गज होते आणि लोखंडी गज होते म्हणूनच मायलेकींनी ती उघडी ठेवण्याचा धोका पत्करला होता. माईकनं आदोबाला ते गज कसलाही आवाज न करता काढून घ्यायला सांगितलं. आदोबांना आपली ताकद वापरली आणि काम चोख पार पाडलं. आत जायला पुरेसा मार्ग झाल्यावर माईकनं त्याला थांबवलं. तो स्वतः आत शिरला आणि पेंटॉर्चच्या साह्यानं दरवाजा उघडला. आदोबाला आत घेतलं. आदोबा आत आल्यावर त्यानं टॉर्चच्या प्रकाशात श्यामला कुठं झोपली आहे ते पाहिलं. दोघी मायलेकी निर्धोक आणि निरागसतेनं झोपल्या होत्या. आपल्यावरती आलेल्या संकटाची त्यांना बिलकुल कल्पना नव्हती. त्या बिनघोर झोपल्या होत्या. श्यामलाचा चेहरा दिसताच माईकनं आदोबाला तिला उचलायची खूण केली. आदोबानं तिला एका झटक्यात उचलली. अचानक झालेल्या हल्ल्यानं श्यामला जागी झाली. तिनं ओरडायचा प्रयत्न केला, पण आदोबानं आपला पंजा तिच्या तोंडावरती दाबला. तिचा आवाज दबला गेला. तिने त्याच्या पकडीतून सुटण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, पण त्याची पकड अधिकच घट्ट झाली. आदोबाच्या आडदांड प्रकृतीमुळे श्यामलाचा प्रतिकार दुबळा ठरला. त्यानं आपली सारी ताकद तिच्यावरती लावली. परिणाम एकच झाला. श्यामला बेशुद्ध पडली. त्यामुळे आदोबाला तिच्याशी फारशी झटापट करावीच लागली नाही. त्यानं ते ओझं जीपमध्ये आणून टाकलं. माईक खुश झाला.
त्यानं आदोबाच्या पाठीवर शाबासकी दिली. एक विलक्षण नाट्य आपल्या शेजारी घडलंय याचा जरा देखील पत्ता श्यामलाच्या आईला लागला नाही. ती गाढ झोपेत होती. आदोबानं श्यामलाला जीपमध्ये टाकताच माईकनं तिची चाचपणी केली. तिच्या अंगावरून हात फिरवताना तो उत्तेजित झाला. त्याच क्षणी तिचा ताबा घ्यावा असं त्याला वाटलं, पण त्यानं स्वतःवरती संयम ठेवला. आदोबाच्या ताकदीमुळं श्यामला बेशुद्ध पडली होती याचा माईकला बिलकुल पत्ता नव्हता. माईकनं जीप स्टार्ट केली आणि तो स्टड फार्मच्या दिशेनं ती हाकू लागला. तो पुन्हा एकदा शिळ घालू लागला. माईक मुलीची सोय करायला गेल्यावर दोघांनाही रॉड्रिक आणि चव्हाणला गेम खेळण्यात मज्जाच वाटेना. फक्त एकटे पाटीलच काय ते खेळण्याच्या मूडमध्ये होते. पण दोघांचीही इच्छा नसल्यामुळे पाटलांना खेळण्याचा नाद सोडून द्यावा लागला. रॉड्रिकनं पत्ते आवरले आणि मद्याची बाटली आणून ठेवली. माईक येईतोपर्यंत त्यांना वेळ घालवायचा होता आणि त्यासाठी बाटली हे उत्तम साधन त्यांच्याकडं होतं. रॉड्रिकने पाटलांचा आवडता ब्रँड जॉनी वॉकर पाटलांसमोर आणून ठेवला होता. पाटील खुश झाले, एवढे की ते स्वतःच रॉड्रिक आणि चव्हाणला सर्व्हिस देऊ लागले. चिअर्स. पाटलांनी ग्लास उंचावला. चिअर्स. दोघांनी प्रतिसाद दिला. पाटलांचा जॉनी वॉकर हा आवडता ब्रँड होता. चव्हाणला काहीही चालत असे. त्याचा ठराविक असा ब्रँड नव्हता. यापेक्षा त्याला शिकारीची नशा आवडत असे. शिकारीच्या नशेपुढे या साऱ्या नशा त्याला फिक्या वाटायच्या. रॉड्रिकचाही खास असा कुठलाही ब्रँड नव्हता. पुढ्यात येणारं कुठलंही मद्य तो आवडीनं घेत असे. स्टड फार्मचा मालक झाल्यापासून त्यानं कुठलंही भारतीय मद्य घ्यायचं सोडलं होतं. तो केवळ परदेशात तयार झालेली मद्यच घेत असे. आता जॉनी वॉकरची बाटली काढण्यामागे त्याचा एकमेव उद्देश होता. तो म्हणजे पाटलांना त्याला खुश करायचं होतं. त्याला आणखी 100 एकर जमिनीचा तुकडा आपल्या स्टड फार्मसाठी हवा होता. पाटील खुश झाले की जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेला 100 एकराचा तुकडा त्याला मिळणार होता. माईकची मला कमाल वाटते हा. त्याच्या मनात येतं ते तो करतोच. पाटील शुद्ध मराठीत म्हणाले. उसका जिगर शेर का है शेर का. रॉड्रिक म्हणाला. त्यानं प्रतिसादासाठी चव्हाणकडं पाहिलं. चव्हाणने नुसताच हुंकार भरला. माईक नेमकं कोणाला घेऊन येतो याची पाटलांना उत्सुकता होती. तशीच पहिली संधी कोण साधणार याची काळजीही त्यांना होती. एरवी अशा वेळी पत्ता उचलणं आणि ज्याचा सर्वात भारी पत्ता असेल त्यानं पहिली संधी घेणं असला प्रकार व्हायचा. आताही हेच करायला लागणार होतं. पाटलांना असले प्रकार बिलकुल मंजूर व्हायचे नाहीत, पण अगदीच नाईलाज म्हणून ते या गोष्टीला तयार व्हायचे. रॉड्रिकचं सगळ्यात उलटं होतं. तो बंडखोर वृत्तीचा होता. उतावीळपणा हा त्याचा मुळात स्वभावच नव्हता. थंडा करके खाओ ही त्याची नीती होती. पण मुलीच्या बाबतीत मात्र तो थंड नव्हता. फडदिशी पेटून उठत असे. तरी पण तो नशिबाचा निर्णय मानित असे. माईक येईतोपर्यंत तिघही रेंगाळत मद्यपान करीत होते. थोड्याफार गप्पा होत होत्या, पण त्यामध्ये कोणालाही रस नव्हता. खरी उत्सुकता होती ती माईक कोणाला आणतोय याची. इतना देर माईक क्या कर रहा है. पाटील घायकुतीला येत म्हणाले. कारण तासाभरात जॉनी वॉकरचे 2 राऊंड झाले तरी माईक काही आला नव्हता. पण पाटलांचं बोलणं पुरं होत नाही तोच माईकच्या जीपचा आवाज ऐकायला आला आणि पाठोपाठ हेडलाईटचा प्रकाश. तिघे एकदम सावध झाले. तिघांच्याही चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. विशेषतः पाटील आणि रॉड्रिकच्या. जीप स्टड फार्मच्या टप्प्यात येताच माईकनं जीपचा हॉर्न वाजवला. कामगिरी फत्ते झाल्याचा तो इशारा होता. रॉड्रिक आणि पाटलांचा ग्लास नकळत उंचावला गेला. ते माईकच्या कामगिरीवरती खुश होते. जीप आणि डोक्यावर पडलेल्या हेडलाईटच्या प्रकाशानं दोन्ही बुलडॉग सावध झाले. ते जोर जोराने भुंकू लागले. यावेळी माईकने कुत्र्यांकडे दुर्लक्ष केलं. त्याने जीप गेटमध्ये घेतली आणि सरळ तिघे मद्यपान करीत असलेल्या लॉनवरती नेली. जीप लॉनवर नेण्याच्या त्याच्या या कृतीवर रॉड्रिक नाराज झाला. त्याला लॉन जीपने तुडवलं जावं हे आवडलं नाही, पण त्यानं आपली नाराजी तशी बोलून दाखवली नाही. इकडे दोन्ही बुलडॉगनी हैदोस घातला. ते जोर जोरानं भुंकू लागले.
तेवढं कमी पडलं म्हणून की काय, दुसऱ्या गेटवरचे बुलडॉगही भुंकू लागले. कुत्र्यांचा सामुदायिक आवाज वातावरणात भरून राहिला. आदोबानं नंतर त्यांना शांत केलं. जीप थांबताच माईक उडी मारून खाली उतरला आणि आपली कामगिरी यशस्वी झाली आहे हे सांगण्यासाठी टेबलावर असलेली जॉनी वॉकरची बाटली तोंडाला लावली. रॉड्रिकनं आदोबाला गाडीतल्या मुलीला उतरवण्याची खूण केली. आदोबानं अद्यापही बेशुद्ध असलेल्या श्यामलाचं गाठोडं गाडीतून उचललं आणि रिकाम्या टेबलावरती ठेवलं. साऱ्यांच्या नजरा कोण मुलगी आहे हे पाहण्यासाठी वळल्या. श्यामलाचा चेहरा पाहिल्यावर प्रथम दचकले ते पाटील. काल परवा शाळेत शिक्षिका म्हणून लागलेली निष्पाप पोरगी माईकनं उचलून आणली होती. मामला जोखमीचा होता. पाटलांना जोखीम नको होती. त्यांना मज्जा करायची होती ती कसल्याही जोखमीशिवाय. पाटील दचकून 2 पावलं मागं सरकले. चव्हाणची प्रतिक्रिया जवळपास तशीच झाली. तिचा चेहरा नजरेस पडताच तोही दचकला. हा सरकारी मामला होता. अशा प्रकारात आपण गुंतलो तर प्रकरण गळ्यातोपर्यंत येईल याची त्याला खात्री होती. रॉड्रिकचं मात्र वेगळं होतं. ती श्यामला असो किंवा विमला असो, त्याचा मतलब फक्त रात्र साजरी करण्याचा होता. ही संधी तर तो नक्कीच सोडणार नव्हता. माईकचा तर तिच्यावरती डोळाच होता. ती शाळेवर हजर झाल्यापासून तिच्या पाळतीवरच होता. त्यासाठी त्यानं तिच्याशी मैत्री करण्याचे प्रयत्न केले होते, परंतु ती त्याला बधली नव्हती. आता मात्र त्यानं सारं जमवून आणलं होतं. तिच्याशी रात्र काढण्याच्या कल्पनेनं माईक खुशीत हसला. त्यानं रॉड्रिक, पाटील, चौहान यांच्याकडे बघत खुशीत शीळ घातली. क्या झेडपी, कैसा माल है? माईक पाटलांच्या खांद्यावर थाप मारीत म्हणाला. पाटील काही म्हणाले नाहीत. त्यांचा सारा उत्साह गळून गेला होता. माईकचा मात्र गैरसमज झाला. अरे झेडपी कमाल है, आप शर्मा रहे हो? माईक अजून मजेच्याच मूडमध्ये होता. त्याला पाटलांची स्थिती लक्षात आली नव्हती. रॉड्रिकला मात्र पाटलांचा मूड समजला. क्यू झेडपी, ओपनिंग करेंगे क्या? रॉड्रिक म्हणाला. पाटलांनी त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केलं. ठीक है, आखिर आपकी मर्जी, रॉड्रिक पुन्हा म्हणाला आणि श्यामलाकडे वळला. उघड्या जीपमधून येताना थंडगार वाऱ्यानं बेशुद्ध पडलेली श्यामला अधिकच थंड पडली होती. तिच्या शरीराला हात लागताच विजेचा धक्का बसावा तसा त्याचा हात मागे आला. अरे ये तो लाश हुई है, तो किंचाळल्यागत म्हणाला. त्याच्या बोलण्यानं तिघही चमकले. प्रथम प्रत्येक जण 2 पावलं मागं सरला आणि मग ज्यानं त्यानं तिच्या शरीराला हात लावून पाहिला. थंडगार शरीराचा स्पर्श होताच प्रत्येकाचं अनुमान एकच निघालं, श्यामला मेलेली आहे म्हणून. अरे यह तो लाश ही है, माईक म्हणाला. ए साला आदोबा, त्यानं सोबत आदोबालाही शिव्या घातल्या. तिचं तोंड दाबण्याऐवजी त्यानं तिचा गळा दाबला की काय याचा घोर त्याच्या जीवाला लागला. माईक बोलला तसा बाकीच्या लोकांचे चेहरे पडले. पाटील तर रडायचेच बाकी होते आता. वेळ कठीण आली होती. काही तासांपूर्वी स्त्री भोगायच्या कल्पनेनं खुश झालेले सारेजण ओढवून घेतलेल्या संकटानं आता त्रस्त झाले होते. ही पीडा आपणहून ओढवून घेतली आहे याची खंत त्यांना लागली होती. पाटलांना तर आपली राजकीय प्रतिष्ठा संपली आहे याचीच दुःख स्वप्न पडू लागली होती. आणि चव्हाणची हालत तर ती मेले हे समजताच अति केविलवाणी झाली होती. कारण आत्ताच्या प्रकरणात त्याला स्वतःला फार कमी इंटरेस्ट होता आणि इच्छा नसूनही ही पीडा त्याच्या मागे लागली होती. आपण आधीच उठून गेलो असतो तर बरं झालं असतं असं त्याला वाटत होतं. पण आता या प्रकरणातून या तिघांना मध्येच सोडूनही जाता येत नव्हतं. आता तिघांच्याही नजरा माईकवरती खिळल्या होत्या. आपलं निर्दोषित्व सिद्ध करणं त्याला भाग होतं. साला आदूबा को मैं बोला आहिस्ता उठाव, लेकिन उस साले ने घोडे के माफक ताकद लगाया, तो म्हणाला. खरं तर आता दोषी कोण आणि निर्दोषी कोण हा प्रश्नच मुळी नव्हता. प्रश्न होता तो या भानगडीतून बाहेर पडायचं तरी कसं. हे सारं निस्तरलं जावं आणि ह्यातून आपल्याला निष्ठायला मिळावं असं पाटील आणि चव्हाणला तीव्रतेनं वाटत होतं. अब करेगे क्या? चव्हाणच्या तोंडून प्रथमच शब्द बाहेर पडला. जैसे उसको उठा के लाया वैसे ही उसको रख के आने का, बस सवाल खतम, रॉड्रिक म्हणाला. त्याचा हा तोडगा सर्वांनाच पसंत पडला.
आता रात्रीचे 3 वाजले होते. अजून देखील काळोख होता. श्यामलाला आणलं तसं नेऊन ठेवण्यात कसलाही धोका नव्हता. वेळ दवडणं हा आता मूर्खपणा ठरला असता. रॉड्रिक पुन्हा आजोबाला उठवायला गेला. आजोबा डोळे चोळत उठला. साले मार दिना उसको, जा अब रखे आ उसको, रॉड्रिक त्याला म्हणाला. आजोबाला किती कळलं कुणास ठाऊक. तो आज्ञाधारक मुलाप्रमाणे रॉड्रिक पाठोपाठ गेला. रॉड्रिकच्या इशाऱ्यानुसार टेबलावरचं श्यामलाचं गाठोडं त्यानं उचललं आणि जीपच्या मागे ठेवलं आणि स्वतः देखील तो बसला. माईकनं जीप गेटबाहेर काढली. पुन्हा गेटवरचे कुत्रे भुंकायला लागले. त्यांना 2-4 असली शिव्या ठेवून दिल्या. आधीच श्यामलाच्या मृत्यूमुळे तो स्वतःवरच वैतागला होता. त्यात या कुत्र्यांचा पुन्हा हैदोस. तिला पूर्वीच्या जागी नेऊन ठेवल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हतं. त्याला सतत डोक्यावर तिचं ओझं वाटत होतं. या सगळ्या प्रकारात निर्विकार होता तो फक्त आजोबा. त्याला झाल्या प्रकाराचा ना खेद होता ना खंत होती. त्याला जेवढं काम सांगितलं होतं तेवढंच तो ते करीत होता. आगर जवळ आलं. माईकनं पूर्वीच्याच ठिकाणी जीप पार्क केली. आजोबाला श्यामलाला उचलायची खून केली. आजोबानं श्यामलाचं गाठोडं बाहेर काढलं आणि माईक पाठोपाठ तो चालू लागला. मघाची 2 टुकार कुत्री भुंकत तडफडत होती. माईकनं त्यांना हुसकावून लावलं. श्यामलाच्या घराचा दरवाजा उघडाच होता. मधल्या वेळेत म्हातारी जागी झाली नव्हती, त्यामुळे फारशी घाबरण्यासारखी स्थिती नव्हती. दोघही अलगद हलक्या पावलांनी आत शिरले आणि तिला म्हातारीच्या शेजारी ठेवून बाहेर पडले. म्हातारी बिनघोर झोपली होती. 1-1.5 तास आपली मुलगी आपल्या शेजारी नव्हती याची तिला बिलकुल खबर नव्हती. ती बिनघोर निवांत झोपली होती. विलक्षण आणि थरारक नाट्याचा एकही प्रसंग तिच्या वाट्याला आला नव्हता. बिचारी. माईक जीपमध्ये बसला तेव्हा त्याच्या जीवात जीव आला. श्यामलाला घरात नेऊन टाकेपर्यंत त्याला भीती वाटत होती. एरवी त्याआधी त्याचं जीवन मारामाऱ्या आणि खून खराब्यात गेलं असलं तरी तो स्थिरस्थावर व्हायला बघत होता. अशातच त्याला खुनाचं लफडं मागं नको होतं. माईकनं सुटकेचा निश्वास सोडला. जीपमध्ये अडीअडचणीला ठेवलेली विस्कीची क्वार्टर त्याने बाहेर काढली आणि एका दमात रिचवली. विस्कीचा मोठा डोस पोटात जाताच त्यानं जीप स्टार्ट केली. स्टड फार्मच्या दिशेनं तो जाऊ लागला. श्यामला ऑपरेशन यशस्वी झालं आहे हे सांगण्यासाठी त्याला तिथं जायचं होतं. माईक स्टड फार्म वरती पोहोचला तेव्हा स्टड फार्म सुना झाला होता. पाटील आणि चव्हाण दोघही निघून गेले होते. रॉड्रिक झोपायच्या मूडमध्ये होता. जीपच्या हॉर्नचा आवाज ऐकताच तो गेटपाशी आला. गेटवरचे कुत्रे पुन्हा भुंकले. कुत्तरडे साले, माईकनं शिवी हासडली. गेटवरच्या सिक्युरिटी गार्डनं गेट खोललं, पण तत्पूर्वी गेटवर आलेल्या रॉड्रिकला सब कुछ ठीक हो गयाचा इशारा दिला. रॉड्रिकनं फक्त मान डोलावली. सब कुछ ठीक झालं नसतं तरी रॉड्रिकचं काही बिघडलं नसतं. बिघडलं असतं ते फक्त माईकचंच. रॉड्रिक थांबला होता तो सब कुछ ठीक साठी नाही तर आजोबासाठी. आजोबा त्याच्यात अडकतो की काय याची त्याला भीती वाटत होती. झेडपी और चौहान किधर गए? माईकनं रिकामं लॉन पाहून म्हटलं. गए. रॉड्रिक उत्तरला. डरपोक साले. माईकनं शिवी हासडली. रॉड्रिक फक्त हसला. माईकनं जीप रिव्हर्स घेतली आणि तो घरी जायला निघाला. रॉड्रिकनं त्याला थांबवलं. माईकही थांबला. त्यालाही घरी जायला कंटाळा आला होता. माईकही रॉड्रिक सारखा एकटाच होता, त्यामुळे घरी जायलाच पाहिजे अशातला काही भाग नव्हता. फार्मवर गेस्ट हाऊस होतं. रॉड्रिकनं माईकची सोय तिथं केली. आळसटल्या आणि थकल्या शरीरानं माईक बेडवरती पडला. गुड नाईट रॉड्रिक, गुड नाईट. रॉड्रिक उत्तरादाखल त्याला म्हणाला. श्यामला नशीबवान होती. चौघाही राक्षसांच्या तावडीतून सही सलामत सुटली होती. ते चौघेही जण तिला मृत समजले होते, पण ती मेलेली नव्हती. आजोबानं उचलण्यासाठी जेव्हा तिला हात घातला तेव्हा ती जागी झाली होती. जागेपणी आपल्याला कोणीतरी उचलतोय याची जाणीव होताच तिने त्याला प्रतिकार केला, पण त्याच्या अचाट ताकदीपुढे तिचा प्रतिकार दुबळा ठरला आणि ती बेशुद्ध पडली. त्यानं तिला उघड्या जीपमध्ये टाकली. बाहेर गारठा होता, दवही पडलं होतं, त्यामुळे ती साफ गारठून गेली होती. तिचं शरीर थंडगार पडलं होतं. रॉड्रिकनं जेव्हा तिला हात लावला
तेव्हा तिचं शरीर त्याला थंडगार भासलं. दारूच्या नशेत असल्या कारणानं त्याला ती मृत वाटली. तो चमकला. त्यानं तसं जाहीर केलं. त्याच्या पाठोपाठ माईक, चव्हाण, पाटील यांनी तिला हात लावून पाहिलं. आधीच घाबरलेल्या त्या तिघाही जणांना ती मेलेलीच वाटली आणि प्रत्येकानं रॉड्रिकच्या बोलण्याला पुष्टी दिली. तिला आणली तशीच परत नेण्याचा निर्णय त्यांना घ्यावा लागला. आदोबानं तिचं गाठोडं तिच्याच घरात नेऊन ठेवल्यावर पुष्कळ वेळानं ती शुद्धीवर आली. रात्रीच्या घटना हा सारा दुःख स्वप्नांचा भाग ती समजत होती. पण दुखणारी मान, घराचा उघडा दरवाजा आणि खिडकीचे काढलेले गज याने सारा प्रकार तिच्या लक्षात आला. ती विलक्षण घाबरली. पोटात भीतीनं गोळा उठला. तिच्या तोंडून हुंदकाही फुटेना. वाचा जावी अशी तिची स्थिती झाली. सुन्न, बधीर झाल्यागत ती पडून राहिली. सकाळ झाल्यावर म्हातारी उठली. तिनं श्यामलाकडे पाहिलं. ती डोळे विस्फारल्यागत आढ्याकडे पाहत होती. म्हातारीला नेमकं काय झाले ते समजेना. ती श्यामलाकडे वळली. म्हातारीचा आवाज ऐकताच श्यामलाची सुन्न बधीर अवस्था नाहीशी झाली. तिला जोराचा हुंदका फुटला. ती म्हातारीच्या कुशान शिरून हमसाहमशी रडू लागली. प्रथम म्हातारीला काही समजेना. ती काय झालं असं विचारू लागली. भावनांचा आवेग संपल्यावर श्यामलानं म्हातारीला नेमकं काय झालंय ते सांगितलं. उघडलेला दरवाजा आणि खिडकीचे काढलेले गज पाहून म्हातारीला तिच्या बोलण्याची सत्यता पडली. तिने श्यामलाच्या शरीरावरून हात फिरवला. काही भलतंच झालं असलं म्हणजे. श्यामलानं म्हातारीला ती शुद्धीवर असतानाच्या घटना सांगितल्या. नंतर पुढे काय झालं हे सांगता येईना. आपल्या मुलीची अर्धी अपुरी कहाणी ऐकून म्हातारीला भीतीचा धक्का बसला. तिची अवस्था केविलवाणी झाली. भीतीच्या धक्क्यामुळे तिला धड रडता येईना की धड बोलताही येईना. ती आपली श्यामलाच्या अंगावरून हात फिरवत राहिली. नेमकं काय झालं हे दोघींच्याही लक्षात आलं नाही. पण काहीतरी विपरीत घडलंय आणि तेही भीतीदायक हे त्यांच्या लक्षात आलं. इथे राहण्यात कसलीच आता सुरक्षितता नाही. याने त्या दोघीही धास्तावल्या. पुढे केव्हाही काहीही घडण्याची भीती होती. शिवाय नोकरीही करायला हवी होती. कारण दोघी मायलेकींचं पोट त्यावरतीच होतं. घरात करती अशी श्यामलाच होती. तिला ना भाऊ होता ना वडील होते. आपलं आणि आईचं पोट याच नोकरीवर ती भरीत होती. अशा परिस्थितीत मार्ग कसा काढायचा हा प्रश्न दोघींनाही पडला. त्यांना एकमेव आशा वाटत होती ती झेडपी पाटलांची. कारण नोकरी देण्यात त्यांचाच हात होता. तेच आपल्याला या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्ग दाखवतील असं त्या दोघी मायलेकींना वाटत होतं. आपण पाटील साहेबांकडे जाऊया. तेच काय करायचं ते ठरवतील, म्हातारीनं श्यामलाला म्हटलं. म्हातारीच्या म्हणण्याला तिनं लागलीच मान डोलावली. कसंबसं घरचं आवरून दोघीही पाटलांच्या निवासस्थानी जाऊन थडकल्या. त्या दोघी झेडपींच्या घरात शिरल्या. पण झेडपी पाटील उठलेच नव्हते. रात्रीचं जागरण आणि त्या घटनेचा अंमल त्यांच्या डोळ्यावरती होता. एरवी देखील ते उशिराच उठायचे. ते उठेपर्यंत दोघी मायलेकी थांबल्या. थांबणं भाग होतं. पाटील झोपेतून उठताच पहिला निरोप गेला तो हा की दोघी मायलेकी त्यांची वाट पाहत आहेत म्हणून. त्या निरोपाबरोबर पाटील गडबडले. त्यांचा होता नव्हता तो हँगओव्हर त्याच क्षणी संपला. रात्री जी मुलगी मृत होती तीच मुलगी आपल्या घरात आली आहे यानं त्यांना प्रचंड धक्का बसला. हा कसला भुताटकीचा प्रकार आहे त्यांना समजेना. त्यांना किंचितसं कापरं सुटलं. ही श्यामला जिवंत आहे की मृत आहे ह्यानं त्यांचा घोळ उडाला. सूड घेण्यासाठी ती भूत बनून आली असली तर ते कसे बसे त्या दोघींना सामोरे आले. एरवी दिलखुलास वागणारे पाटील आज असे कसे दिसताहेत हा प्रश्न त्या दोघी मायलेकींना पडला. पण त्याबद्दल विचार करण्याचा त्या दोघींना मूडही नव्हता. काय काम काढलं आमच्याकडे म्हणायचं. पाटील त्या दोघींकडे संशयानं पाहत म्हणाले. शिवाय त्याच चपळाईनं त्यांनी तिचे पायही सुलटे आहेत की उलटे हे पाहून घेतलं. पाय सुलटेच होते म्हणजे श्यामला नक्कीच भूत नव्हती. त्यांनी रात्रीच्या झंगटातून सुटल्याचा निश्वास सोडला. हा सुखद धक्का भीतीच्या धक्क्याच्या पाठोपाठ मिळत होता. पाटलांनी केलेल्या प्रश्नावर म्हातारीनं बोलायला सुरुवात केली. साहेब, श्यामलाची बदली करा. या गावात राहायला आम्हाला भीती वाटते हो.
म्हातारीनं मग रात्री घडलेला प्रसंग सांगितला. पाटलांना सारा प्रकार माहीत होता, तरी पण त्यांनी ऐकून घेतलं. त्यांना कुतूहल होतं ते श्यामला जिवंत कशी याचं. आणि मग तो सारा उलगडा झाला. श्यामलाला ते सारे जण जरी मेलेली समजलेले असले तरी ती मेलेली नव्हती, फक्त बेशुद्धच पडली होती आणि थंडी वाऱ्यामुळे गारहटली होती. श्यामला जिवंत आहे यानं पाटलांना आनंद झालाच, पण त्याहीपेक्षा आपल्या राजकीय पोझिशनला काही धक्का लागला नाही यानं त्यांना अधिक आनंद झाला. श्यामलाच्या आईनं आपलं म्हणणं संपवलं. आठवड्याच्या आतच बदली करतो हो, पाटलांनी आश्वासन दिलं. पाटील हे आश्वासन नक्की पुरं करणार होते. या संकटातून एकटे पाटील सुटले नव्हते, तर त्यांचे तीनही मित्र सुटले होते. नशिबाची मोठी कृपा म्हणायची. ते स्वतःशीच पुटपुटले. होय, दुसरं काय म्हणायचं. श्यामलाची म्हातारी म्हणाली. पाटील कुठल्या अर्थानं बोलले हे तिला समजलंच नव्हतं. पाटलांनी मान डोलावली. पाहिजे असल्यास आजपासूनच श्यामलाला रजेवर जाऊ दे. आठवड्याभरातच मी ऑर्डर काढतो, पाटील म्हणाले. पाटलांच्या शब्दांनी दोघींना धीर आला. पाटील देवमाणूस आहेत असं त्या दोघींना वाटू लागलं. श्यामलानं तसं बोलूनही दाखवलं. पाटलांना तर कसंच झालं. बरं चला तुम्ही, मी करतोच काय ते, पाटील म्हणाले. दोघींनी त्यांचा निरोप घेतला. त्या केव्हा एकदा जात आहेत आणि मीही खुशखबर केव्हा एकदा आपल्या मित्रांना सांगतो आहे असं त्यांना झालं होतं. त्या दोघी जाताच पाटलांनी झटपट आपलं आवरलं, कपडे केले आणि घरात कोणालाही न सांगता ते स्टड फार्मच्या दिशेनं निघाले. पाटलांनी स्टड फार्मवर जेव्हा प्रवेश केला तेव्हा रॉड्रिक आणि माईक उठले देखील नव्हते. दोघांनाही उठवावं लागलं. पाटलांचं अचानक येणं दोघांनाही अनपेक्षित होतं. श्यामलाच्या लफड्यामुळं पाटलांचं येणं झालं असावं असं त्या दोघांना प्रथमच वाटलं. माईक पाटलांना पाहताच चांगलाच हबकला होता, पण पाटलांचा उत्साह आणि आनंदी चेहरा बघून कसलाही धोका नसल्याचा अंदाज त्यांना बांधता आला. झेडपी इतना भाग्य क्यों आए हो, रॉड्रिकनं विचारलं. ओ जिंदा है, ओ जिंदा है, पाटील धाप लागल्यासारखे बोलले. कोण? श्यामला, रॉड्रिक म्हणाला. पाटलांनी मान डोलावली. थँक गॉड, माईक पुटपुटला. झेडपी तुम सच बोलते हो, त्यानं अविश्वासून विचारलं. पाटलांनी पुन्हा मान डोलावली आणि घडलेला किस्सा सांगितला. रॉड्रिक आणि माईकच्या मनावरचं दडपण गेलं. खरं तर हे दडपण माईकच्या मनावर होतं. ती जर मेली असती तर 1000 लफडी मागं लागली असती. त्यातून सुटका करून घेण्यासाठी पाटलांनाच गळ घालावी लागली असती. याआधी देखील कित्येक लफड्यातून पाटलांनी सांभाळून नेलं होतं, पण खुनासारखी गोष्ट प्रथमच होत होती. यापूर्वीच्या सगळ्या मुली आदिवासी आणि कोळी समाजातील होत्या, त्यामुळे पैसे देऊन प्रकरणं मिटवली होती. हे प्रकरण त्रासदायक ठरलं असतं. कदाचित खडी फोडायला तुरुंगातही जावं लागलं असतं. झेडपी तुमने बहुत अच्छी खबर लाई है, तो त्याच्या गळ्यात पडत म्हणाला. त्यानं त्याच्या चेहऱ्याचे मुकेही घेतले. पाटलांना त्याचं हे अतिरेकी कृत्य बिलकुल आवडलं नाही. त्यांनी कशीबशी त्याच्या हातून आपली सुटका करून घेतली. पाटलांनी रॉड्रिक आणि माईकला श्यामला आणि तिच्या आईचा किस्सा सांगितला. श्यामलाला पाटील बदली देणार आहेत या विचारानं माईक चुटपुटला. खरं तर तिला आपण काल सोडायलाच नको होती असं त्याला उगाचच वाटलं. थोडा वेळ वाट पाहिली असती किंवा तिथेच तिच्या घराजवळ आपण मज्जा केली असती तर बरं झालं असतं असं त्याला राहून राहून वाटू लागलं. त्याला अजूनही ती हवी होती. जर पाटलांनी बदली केली नसती तर तो पुन्हा तिच्यासाठी प्रयत्न करणार होता. तिची बदली होण्यामुळं आता ती मिळण्याची शक्यताच नव्हती. बरं, पाटलांना तसं सांगण्यातही अर्थ नव्हता. पाटील तिची बदली नक्कीच करणार होते. माईक सारखीच रॉड्रिकची देखील अवस्था होती. तो स्वतःलाच शिव्या घालीत होता. काल आपण असं कसं फसलो याचंच आश्चर्य त्याला वाटत होतं. फसगत झाली नसती तर त्यानं तो सरकारी मामला आहे की खाजगी आहे याचा विचारच केला नसता आणि आपला उद्देश पुरा केला असता. त्यातून सुटका कशी करून घ्यायची हे त्याला चांगलंच माहीत होतं. माईकच्या डोक्यावरचं टेन्शन कमी झालं होतं. ते त्याला साजरं करायचं होतं. त्यासाठी विस्की किंवा रम नको होती, तर तिथे बाईचीच नशा हवी होती. रॉड्रिकही त्याच मूडमध्ये होता. त्याच्याही मनात बाईच्या नशेची ओढ निर्माण झाली होती.
पाटील गेले की माईकला घेऊन तो फार्मला लागून असलेल्या जंगलात घुसणार होता आणि जंगलात लाकूड फाटा व सरपण गोळा करणाऱ्या एखाद्या आदिवासी तरुणीला उचलणार होता. प्रथम तो थोडे पैसे त्यांच्यावर फेकणार होता. त्यानं बदल्या तर ठीकच, नाहीतर सरळ त्यांच्यावर बळजोरी करणार होता. पाटील बडबडत होते, पण दोघांनाही त्याच्या बडबडीत स्वारस्य नव्हतं. पाटील केव्हा जात आहेत हेच रॉड्रिक आणि माईक पाहत होते. पाटील चौहान को खबर करना चाहिए, रॉड्रिक म्हणाला. मैं जाते जाते खबर करता हूँ, पाटील म्हणाले. माईकला रॉड्रिकच्या बोलण्यातला इशारा समजला. फिर जल्दी जाऊ झेडपी, रॉड्रिक पुन्हा म्हणाला. पाटलांनी हा केलं आणि आपलं बोलणं संपवलं. चव्हाणला खुशखबरी सांगण्यासाठी पाटलांना आता जायचं होतं. पाटलांनी दोघांचाही निरोप घेतला. पाटील जाताच माईकनं रॉड्रिकला विचारलं, इरादा क्या है? जंगल में जाएंगे, लड़की मिली तो उठाएंगे, रॉड्रिक म्हणाला. माईक लगेचच तयार झाला. त्यालाही तेच हवं होतं. आजचा आनंदोत्सव त्याला साजरा करायचा होता. श्यामला नसली तर नसली, तिच्याऐवजी आणि तिथं दुसरं कोणीही असलं तरी सुद्धा चालणारं होतं. तो एका पायावरती तयार झाला.